नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी व्हेज फ्राईड राईस करून दाखवणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आपण टाकू शकतो, त्यामुळे ती एक हेल्दी डिश पण आहे। तर यासाठी मी एक टोमॅटो कट करून मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आहे। त्यामध्ये 3 लसूण पाकळ्या, 1 लाल मिरची, 1 हिरवी मिरची आणि अद्रक, तर याची मी पेस्ट करून घेणार आहे। आता या ठिकाणी कढई लो फ्लेमवर ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल मी घालत आहे आणि आता यामध्ये जी पेस्ट बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून ती यामध्ये घालत आहे। तर हिला असं परतून घ्यायचं आहे, गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालत आहे। तर लो फ्लेमवरच मी तिला 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहे। आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मी गार करण्यासाठी ठेवत आहे। तर आता तोपर्यंत मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे, गॅस लो फ्लेमवर आहे। यामध्ये 2 चमचे तेल मी घालत आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा जिरे मी घालत आहे आणि या ठिकाणी 5 लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालत आहे। त्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये एक मीडियम साईज कांदा मी असा उभा कट केलेला आहे तो यामध्ये घालत आहे। तो सुद्धा मी या ठिकाणी थोडा वेळ परतून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 वाटी पत्ताकोबी कट करून घेतलेली आहे ती घालत आहे। त्यासोबतच 2 शिमला मिरची मीडियम साईज मी कट करून घेतलेली आहे ती सुद्धा घालत आहे। 1 गाजर तो पण कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे आणि या ठिकाणी 6 बीन्स मी कट करून घेतलेले आहेत त्या पण घालत आहे। सोबत पाव वाटी मटार ते पण मी यामध्ये घालत आहे। तर आता या सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। तर साधारण 3 ते 4 मिनिटं मी हे असंच परतून घेणार आहे। आता यामध्ये जी पेस्ट परतून घेतलेली आहे ती यामध्ये घालत आहे आणि सोबत पाव चमचा गरम मसाला पण घालत आहे। तर हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, गॅस लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता यामध्ये 1 कप बासमती तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये घालत आहे। हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे। तर व्हेज फ्राईड राईस तयार आहे। आता हा व्हेज फ्राईड राईस मी सर्व करून घेत आहे। रंग सुरेख आलाय आणि हा व्हेज फ्राईड राईस चवीला सुद्धा खूप छान लागतो। तसा हा व्हेज फ्राईड राईस दह्यासोबत किंवा कोशिंबीरसोबत सुद्धा खूप छान लागतो। तर स्पायसी, टेस्टी आणि हेल्दी असा व्हेज फ्राईड राईस जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।